या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? महाजन वकिलांनी सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते। तुझा प्लॅन वर्क झाला विक्रांत, क्या बात आहे। ते होणारच रे। पैसे तर काय मला कसे मिळवत आले असते। दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता, त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणं शक्यच नव्हतं। ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती, ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे। आईसाहेब, मी ह्याच्यावर सही नाही करू शकत। ईशा, मला सांग, तुझ्या नकळत कोणी तुझ्यावर प्रेशर आणत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या मनात कोणी काही भरवून देत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या आईसाहेबांशी बोललीस मालमत्तेबद्दल, ते कोणी तुला बोलायला लावलं का प्रेशर टाकून? म्हणजे माझी प्रॉपर्टीवरती नजर आहे, मी फसवलंय वगैरे वगैरे, असं कोणी माझ्याबद्दल काही खोटं सांगितलंय का? रुपाली, काय म्हणले मोहिते काका? अगं, ते म्हणाले की त्या गजा पाटलाला सोडून दिलं। काय? हां, आणि ते सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी बेलवर। बेलवर? कोणी दिली असेल त्याला बेल? विक्रांत सर तर म्हणाले होते की त्याच्यावर पुढची कारवाई होणार आहे म्हणून। अगं पण हॅलो आई। हॅलो ईशा, कुठेस तू? अगं काय आहे, तू इथे राहायला आलीस आणि बाहेरच जास्त आहेस? आले। बरं ऐक, येताना ना लिंबू आणि मिरच्या घेऊन ये। तुझे बाबा सगळ्या भाज्या घेऊन आले, तेवढं मात्र विसरले। बरं, आणते। हां, आठवणीने आण। रुपाली, मला काय वाटतं माहितीये, विक्रांत सरांनी गजा पाटीलला सोडून द्यायला सांगितलं असणार। अगं, कदाचित त्याला त्याच्या घरच्यांनी सोडवलेलं असावं ना? पण त्याचंही नाव गजा पाटीलच असेल। कदाचित त्याचंही नाव गजा पाटीलच आहे, म्हणून तुझा जास्त गोंधळ उडाला ईशा। अगं, सरांनी काहीच केलं नसावं। तुला असं नाही वाटत आहे का की तू या सगळ्याचा जरा जास्तच विचार करतेस? अगं काही काय रुपाली, किती क्लिअर आहे हे। मी कुठे जास्त विचार करतेय, तुला कळत कसं नाहीये? त्या गजा पाटीलला काहीच शिक्षा न देता सोडून दिलं, ह्याचा काय अर्थ होतो? आणि मुळात तो निर्दोष आहे हे कोणी ठरवलं? तू म्हणतेस तसा आपण विचार जरी केला ना, तरी सुद्धा हे सगळं प्रकरण विक्रांत सरांनी घडवून आणलंय। याचा तुझ्याकडे काही ठोस पुरावा आहे? मग आधी पुरावा मिळव, मग बघूया आपण। आत्ता या सगळ्याचा जास्त त्रास नको करून घेऊस। आईचा फोन आलेला ना, निघूया। विक्रांत, खूप वाईट होणार आहे आपला।
तुफान येणार आहे, तुफान. भयंकर काहीतरी घडणार आहे. काय? हो, तुला पुढे खूप धोका आहे. बाईपासून सावध राहा असं पीरबाबाने सांगितलं. अरे दिवसभर बायकांच्या घोळक्यात वावरत असतो मी. सगळ्यांना बरोबर मॅनेज करतो. ईशा, आईसाहेब, मायरा, सोनिया वहिनी, कुठल्या बाईपासून सावध राहू? चेष्टा करू नकोस. गंभीर आहे हे. नाहीतर पीरबाबांनी त्यांचा माणूस इकडे मुंबईला पाठवला नसता. हे बघ, मी फोन केला नाही, मला तिकडे बोलवलं त्यांनी. म्हणजे कौल किती किती वाईट लागला असेल बघ. जास्त मनावर घेऊ नको रे. आणि खूप वाईट घडलं तर? हे बघ, असल्या गोष्टी मी मनावर घेत नाही झेंडे. मी तर माझी पुढची खेळी खेळलो सुद्धा. कसली? आईसाहेबांना पिन मारली की त्यांची प्रॉपर्टी ईशाच्या नावावर लवकरात लवकर करणं किती आवश्यक आहे त्यांना पटवून दिलंय मी. आपल्याच घरातलं जुनं उदाहरण दिलं, दादासाहेब आणि राजनंदिनीचं. आता फक्त काय करतात? हे बघ, मी याच्यावर अवलंबून राहू शकत नाही. तुझा काळ खूप वाईट चाललाय सध्या. मला पीरबाबाला भेटून आलंच पाहिजे. प्लीज सांगा ना मला, त्यांचं नाव वेगळं नाही आहे ना? त्याचं खरं नाव आहे गजेंद्र उर्फ गजा पाटील. त्याचं फक्त नावच खोटं नाहीये, तर तो अख्खा माणूसच खोटा आहे. विश्वासघात आणि विक्रांत, गजाची जात एकच आहे. अशीच एक आमच्या हृदयातली व्यक्ती, जी भेटल्या क्षणापासून आमच्या सोबत राहिली, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि मैत्री खेरीज दुसरं काही मागितलंही नाही. परंतु आज आम्ही त्यांना देणार आहोत, मोठी जबाबदारी देणार आहोत. काय गो, काय झाला? किती येला सायसर? सून काय तुझी? सरिता, गो सरिता. किती वया तुका सरिता? अगो असा काय करतोस? तुम्ही माणसांका टाकलास, पण त्यांना नाही. रोज येणं जाणं असता घरात. आज इला नाही म्हणान म्हटला काय झालं? काय गो कापतस की त्या? भूता म्हणा होती ती खरा असा? चल दे समोर. छाया तर मी सोडा ना मग. आता तर मी तुका सोडूच येस नाही. छाया काय करतेस? किती त्या पोराची हाल करतेस? सोडते का? गो राव समोर ठेवणार हात आणि सांग सगळा खरा काय ता. राधा, सौमित्र, जे काय घडलं त्यामुळे तू चिडणं साहजिक आहे. मला खरं तर कोणाशीच बोलायचं नाही, कोणालाच त्रास नको म्हणून अमेरिकेला निघूनही जाणार होतो. तुझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा राग नाही आणि मला तो ठेवायचाही नाही, कारण मला आपली मैत्री जास्त महत्वाची वाटते. येऊ का जेवायला? मी पोपटराव जागीरदार, या साखरगावचा सावकार आहे. मी या साखरगावचा मी समदकाई आहे. एक मिनिट, मी काय म्हणते, आपण एक काम करू शकतो. आपण ताईसाहेबांशी बोलूया. पण त्यांचा नंबर कुठे आपल्याकडं? मामी, अहो तो नंबर भैया साहेबांच्या मोबाईल मध्ये नक्की असणार. पण तो भैयांना न कळता घेता आला पाहिजे. मामी, एक आयडिया आहे. काय इकडे सांगते. रेयांश हा लहान आहे, त्याला ओरडणं आणि त्याच्यावर रागराग करणं सोडा. मग प्रेमानेच ओरडते. जर तो व्यवस्थितपणे खाल्लं नाही वगैरे पुढे कसं त्याला काय कळतंय? पण त्याला कळत नाही म्हणून तर मी ओरडते. त्याला ते ओरडलेलं तरी कळेल का? बिल्डिंग मधले सगळे शेजारी दुसरीकडे घर शोधतायत, कारण तुम्ही मोठ्या मोठ्याने बोलता आणि त्याचा त्यांना त्रास होतो. चुकीचं आहे. अहो, डॉक्टरने मला तुमची काळजी घ्यायला सांगितलं बघा. ते कायम काम आणि टेन्शन असेल तर ते काय ते डिप्रेशन वाढतं म्हणतात. अहो, यावर त्यांनी मला उपाय बी सांगितलं. काय? दर तासाला 1 ग्लास पाणी प्यायचं, मग उठायचं, जरा फेऱ्या मारायचं.
आणि डोळे मिटून बसून राहील. लिहायला वाचायला मुलं शाळेत जायला लागलीच शिकले मी. मुलांनी शिकवलं मला, आईपासून शिकवलं मुलांनी. माझ्या टीचरने असं सांगितलं, आम्हाला तसं सांगितलं. मग त्याच्यावरती मी अक्षर गिरवत राहिली की जे तिकडनं शिकून यायचे ना मी इकडे गिरवायची. मग ते मला पण यायला लागलं, माझी मुलं पण शिकली.